नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन प्रस्तुत जगात भारी पंढरीची वारी या कार्यक्रमात मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आहोत फलटण मध्ये आणि आज लय मजा येणार आहे. आता आपल्यासोबत दिंडी प्रमुख आहेत. दिंडी क्रमांक किती आहे सर? 16 रथाच्या मागे. 16 रथाच्या माग. आणि मला सांगा, आपल्या दिंडीमध्ये किती वारकरी आहेत? आमच्या दिंडीमध्ये इथं पालखी तळ 1,500 ते 2,000 वारकरी आहे. माझी ही तिसरी पिढी आहे आतापर्यंत. बाप रे. आणि वडील आजोबा 20 वर्ष, वडील जवळजवळ 70 वर्ष. आता मी वकील असून माझं आता 31 वर्ष चालू आहे. आणि आम्हाला 1 महिना अगोदर असे वेध लागतात की माऊली कधी निघतात आणि यात्रेला कधी जातो. एवढं होऊन जातं की मला कोर्टात पण जावं वाटत नाही, इतकं मी प्रसन्न होतो आणि माझं हृदय भरून जाते. वा 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 वा. म्हणजे वारीचे वेध लागले की तुम्हाला सुद्धा कोर्टाची पायरी चढावीशी वाटत नाही. असं म्हणतात शहाणे माणसाने, कोर्टाची पायरी चढू नये. पण एक महिना असा येतो की वकिलांनाही वाटतं की नको पायरी चढायला. किती किराणा भरला जातो? अंदाजा किराणा आता एवढा भरला तर आता जवळजवळ 2-1 क्विंटल साखर, 2-1 क्विंटल तांदूळ आणि चहा पत्ती, सगळं डाळी, गहू, ज्वारी, सगळं कंटिन्यू किराणा पूर्ण सगळ्यांनी आणलेलं असते. एकत्र सगळ्यांनी आणलेलं, प्रत्येकानं थोडं आणलेलं असते. आणि सगळं क्विंटल मध्येच आहे. क्विंटल मध्ये, किलो नाही. किलोनी काय नाही, क्विंटल. आमचा कार्यक्रम आहे विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन प्रस्तुत जगात भारी पंढरीची वारी. आम्ही इथं वारकऱ्यांना हे विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन गिफ्ट म्हणून देतो. तुम्ही इतकं पुण्याचं काम करताय, आजोबांपासून ही परंपरा तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे आणि तुम्ही वारकऱ्यांना जिलेबी, बासुंदी, गुलाबजामुन, रबडी, बुंदीचे लाडू असे गोडधोड जेवण आणि त्यांचे आशीर्वाद वेगळ्या अर्थाने तुम्हाला मिळतात. आम्ही हे दंतमंजन हे आयुर्वेदिक आहे, हे तुम्हाला गिफ्ट देणार आहोत. तुम्ही काय करायचं, सकाळी उठायचं, विठोबा दंतमंजननी दात घासायचे आणि मग निहारी करायची. म्हणजे भाकर तुकडा मोडायचा आहे का नाही. म्हणजे आधी विठोबा मग पोटोबा, आधी विठोबा मग पोटोबा. आणि आमची टॅगलाईन आहे जड से जुडो. घ्या. धन्यवाद माऊली. आता तुम्ही सांगा, तुम्ही या ठिकाणी तुम्ही काय सेवा देताय? नमस्कार, आम्ही आता नॅशनल अकॅडमीतून आलोय, पोलीस प्रशिक्षण घेतोय. तर इथं आम्हाला माऊलींच्या शेजारी राहून माऊलींची सेवा करायचं एवढं मोठं भाग्य लाभलंय आम्हाला. तर आम्ही इथं स्वच्छता ठेवण्याचं किंवा गर्दी असते ना खूप, तर वारकरी हरवतात, वृद्ध असतात ना, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पालखीपर्यंत पोहोचण्याचं कार्य किंवा रांगेत लावायचं वेळी हे सगळं कार्य करतो. पोलीस प्रशिक्षण घेत आहेत, त्याच्यामुळे आता काही दिवसानंतर या पुढच्या वर्षी वर्दीत बंदोबस्त वर्दीत आता गर्दीत. पिता शोभला पवन पिका गेल्या विझोन, राक्षसा उडवले कंदन, दशवदन निमला. अहो महाराज, आपल्या गावावर संकट का आलं महाराज असताना त्याला साह्य असणारा कोण? वार कोण आहे महाराज? हनुमंतरायाचा वडील आहेत, पवन आहे महाराज. आणि वडिलांना साथ दिलेली आहे. बाप महाराज पाठीशी काय कमी पडत होईल. आता बापाची सेवाच नको म्हणायला लागलेत लोक. कारण महाराज असताना ज्याच्या मागा बापाचं साह्य असेल, ज्याच्या मागा माईचं साह्य असेल, त्याला जीवनात काहीच कमी पडणार नाही. मग तशा प्रकारचा हनुमंतरायाच्या माग पाठीमाग कोण आहे? बाप आहे, वडील आहेत. वाड्याला साथ दिली आणि ते अंधार पडलेला आहे. भावार्थ रामायणामध्ये कांड राहतात, 7 कांड असतील. बालकांड आहे, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड. म्हणजे मग तुम्ही आज जे सगळं सांगत होतात ते सुंदरकांड मधलं? सुंदरकांडामधली कथा हनुमंतराया सीतेचा शोध लावण्याकरता निघालेली होती. अच्छा. सीतेचा शोध लावण्याकरता निघाले, ती त्याच्यामधला आम्ही एक अध्याय घेतला होता. आता माझ्या सोबत आहेत गंगाबाई. वय वर्ष 85. वय वर्ष 85 आहे माऊली.
बाबा बाबा मला सांग, मला प्रश्न पडलाय आता, मी तर तुला नातवासारखा आहे. पांडुरंगा तुम्ही बी मजाहून लय हे होता. वारकरी म्हणलं की आयुष्यभर माणूस हे होती याच्यामध्ये. हा. म्हणजे मी सुद्धा असं 85 वर्षी वारी करल तलीन होते. हा होय. होते माऊली. इकडे धावा राहावा, पांडुरंगाची धावा राहावा. धावा राहावा हा मग होतय. मग होते. येतो पांडुरंगा. मला थोडं असं वाटायला 85 वर्षी मी असा झोपून असेल का काय. नाही माऊली नाही गंगाबाई मला भेटायला आलीस का ग. नाही माझ्या मला 85 वर्षी मला माझं नाव नाही आठवणार ग. तू वारी करीती, दिवे घाट चढती, सासवड जेजुरी फलटण निरास्थान सगळं करीती 85 वर्षी. अगं जगातलं आश्चर्य आहे हे. राम 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 राम. तू पावली खेळती? हो माऊली. फुगडी खेळती? फुगडी खेळते. फू 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 फुगडी ग, फू 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 फुगडी ग. का रे कृष्णा दमदा तू, आता फुगडी फू, आता फुगडी फू, असं म्हणत फुगडी खेळतो. म्हणत फुगडी खेळतात. हो. काजू बदाम खारका नाही खातीस तू? नाही माऊली. एक कोर खातो, दातानं चावना, भातावर हाव, मात्र येवावंच वाटते. कुठला ती इंद्रायणी भात खाती का, कोणता खाती का? साधा माऊली. एवढी एनर्जी येते कुठून? येते माऊली. आपणाला हाऊस वाटती, कवा कवा येऊ की, कवा कवा येऊ की. हाऊस वाटत. हा अपुरी आवड पाहिजे. बर. आणि मला सांग, आता ही तुझी कितवी वारी आहे? माऊली गणत नाही. गणत नाही म्हणजे गिनली नाही? गिनली नाही. काउंटिंग नाही केलंय. काउंटिंग. हृदय ज्ञानानं भरलं, नंबर गुरुनं पेरलं. काल आपलं नंबर पेरून ठेवले. काय 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 नंबर? हृदय ज्ञानानं भरलं, हृदय ज्ञानानं भरलं. हा. आणि नंबर गुरुनं पेरलं माझ्या हृदयात. नंबर गुरुनं पेरलं माझ्या हृदयात. हा पांडुरंगानं. पांडुरंगानं. मग काला लिखी टाकायचं, मी केलं म्हणून आहे. मी केलं म्हणून आहे. हा. अयो मला आज धडा मिळाला. मी प्रत्येकाला सांगतोय मही पाचवी वारी. नाही म्हणून नाही माऊली. सॉरी माऊली. हा. आता मी नाही म्हणणार मही एवढी वारी. सांगू नाही जगाला सांगू नाही. जगाला सांगू नाही. काय की किती झाल्या ती आपणाला गणत नाही. मग रांगेत उभा राहणार आहे तिथे पंढरपूरला. हो. तर तिथं 18 तास 30 तास रांग असती. मग तवा माऊली खापर खेड्यापासून आम्ही एक झोप घेत गेल्या. मग वारी रांग सोडली नाही. रांग सोडली नाही? नाही. म्हणजे तू डायरेक्ट दर्शन घेत नाहीस? नाही. माय कशा देतील मला? हा नाही का लाडकी येऊ का? 30-35 तास 25 तास तू राहतीस रांगेमध्ये? आणि जेव्हा पांडुरंगा समोर जातीस आणि दिसत पांडुरंग गाभाऱ्यामध्ये, तेव्हा काय मागतीस? काय मागना, मला वारी अजूक पाहिजे. वारी अजूक पाहिजे. तरी या वर्षी मी नको नको म्हणू लागलो, तरी माझ्या हृदयात येऊन उभा राहू लागला. का येणार माऊली? मला येवाच वाटलं. यंदा मी येणार नव्हतो. यावंच वाटलं. आता मला सांग, पांडुरंग दिसल्यानंतर तू असं काही मागणार नाही का की बाबा मुलाला सुनेला किंवा मला दागिने पैसे आडका थोडी बागायतदार जमीन ऊस चांगला झाला पाहिजे, हिर पाहिजे शेतात? मग ऐका, धन कुबेराचं. हा का थांबा. धन कुबेराचं. धन कुबेराचं. शरीर काळाचं. शरीर काळाचं. हा. आणि एक दिवशी जायचं, काला धन मागायचं आणि कोणासाठी ठेवायचं? टाळ्या. रामकृष्ण हरी पांडुरंगा. जोरी पंढरी सारे कीर्तन माझ्या घरी. जोरी पंढरी सारे कीर्तन माझ्या घरी. आई बापाला हानी तो लाता, मंग मनी तो पंढरी नाता. आई बापाला हानी तो लाता, मंग मनी तो पंढरी नाथा. आई
आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी. बायको घेऊन खंडावरी, बायको घेऊन खंडावरी. बापरे, पाया पडू दे ना, पाया पडू दे. थांब, आता मी सोडित नाही. थांब, आता मी कडेवरच बसितो. कड्या मला पाय दे, मला पाय पडू दे. चिमटा घेऊ का पायाला? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. तर आम्ही काय करतो, वारकऱ्यांना आमच्यातर्फे विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन गिफ्ट म्हणून देतो. इतकं छान आवाज आहे तुमचा. काय नाव आहे तुमचं? सुलोचना ज्ञानेश्वर ढोरे. वा, खूप गोड आवाज आहे, म्हणून आम्ही तुम्हाला हे गिफ्ट करणार आहोत दंतमंजन. जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. सान थोर भेद नाही, सारे पालखीचे भोई जाऊ विठोबाच्या दारी. जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी.